आणि हे पटाचं काम हे जिकरीचं काम आहे, हे येऱ्या गवाड्याचं काम नाही आहे. म्हणजे मला हे यावर्षी समजलं, स्वतः अनुभव घेतला. पोलीस प्रशासन असो की लोक असो, बरेच लोक काही विघ्न संतोषी आले होते. माहीत इथं आले की नाही मला माहित नाही, तिथं आले होते. म्हणून मला 3 फुटाचा लट टाकावा लागला नाही, बरोबर नाही. तर या पटाचं आयोजन चांगल्या पद्धतीनं दरवर्षीप्रमाणे होत असते. आणि खरा शेतकऱ्यांचा मित्र बैल, त्याचं हे मातीतले खेळ आहेत सगळे. आपल्या शेतीशी निगडीत असणारे, शेतीला पूरक असणारे बैल असो, मातीशी जुळणारा कबड्डी असो, मातीशी जुळणारी कुस्ती असो, या स्पर्धेचं आयोजन होणं फार आवश्यक आहे. कारण यातून बऱ्याच गोष्टी शिकल्या जातात. कुस्तीतून बरेचसे कुस्तीपटू हे ग्रामीण भागातून तयार होतात, मल्ल तयार होतात. आणि दूरदूरून जरी येत असले तरी त्याला प्रोत्साहन मिळते. आणि युवक मंडळी हे व्यायामाकडे आणि शरीराकडे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं गेलं पाहिजे. यातून बोध घेण्यासाठी जे आणि करमणुकीचे तर आहेच, पुरातन काळापासून चालत आलेले आहे. मी सर्वांचा जास्त वेळ न घेता, आणि जे गन्ना का फन्ना आमचे मित्र म्हणजे आमचे मामा आणि जनविकास हे दोन्ही चॅनल इथे आहेत, त्यांना जास्त खाद्य देत नाही. कारण काय आहे, ते खाद्याच्या प्रतीक्षेत आहे. बोलणार नाही, मी असं बोलणार नाही. कारण शेवटी जनतेने निवडून दिलेला आहे, जनता जनार्दनाने जो कौल दिलेला आहे तो प्रत्येकाला मान्य करावा लागते. आणि प्रत्येकाने मान्य करावा तरच भलंही आहे. नाही तर संघर्षाचा विषय नाही. आम्ही संघर्षातूनच उभे राहिलेले लोक आहोत. त्याच्यामुळं संघर्ष आमच्या 5वीला सुचलेला आहे. त्याच्यामुळे आमची पुढची तयारी संघर्षाची आहेच. पण जनतेचे प्रश्न हे मार्गी लागले पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं जो बदल झालेला आहे महाराष्ट्रात, तो बदल सार्थकी ठरला पाहिजे. जेणेकरून विकास हा दिसला गेला पाहिजे, विकास झाला पाहिजे, सामान्य माणसाचं भलं झालं पाहिजे, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे. या दृष्टीनं मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि माझे प्रयत्न तसेच राहील ही ग्वाही देतो. तुम्हाला आमदार नाही आहे, आता सध्याच्या पूर्वी आमदार नाही आहे, म्हणजे आमच्या पक्षाचा आमदार नाही आहे. पण तुम्ही कोण्या वेळेस माझ्या दारात या किंवा मला फोन करा, कोणतंही काम असलं तर मी माझ्याकडून करण्याचा प्रयत्न करीन अशी ग्वाही देतो. आणि सर्वांना शुभेच्छा देतो. जे जिंकले, पहिलं असो, दुसरं असो, तिसरं असो, जे काही बक्षीस असो, पालक आमदार राहा आमचे. पालक आमदार माझं सर्कल याच्यातच येते, काही विषय नाही आहे. मी पहिला आमदार आहो, माझ्या मतही नाही मले, माझ्या कोणाचं काहीच नाही मले, तरी मी आमदार झालो. जनतेची कृपा नाही. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.